आज खूप दिवसानंतर मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे बिस्किटांची. मला चहा खूप आवडतो आणि चहाबरोबर जर बिस्किट नसेल तर तो चहा पिवासा वाटत नाही. म्हणून इथून पुढे ठरवलं आहे की आता बिस्किटं घरीच बनवते. तशी मी तुमच्याबरोबर त्याच्या रेसिपीही शेअर करीन. आज गव्हाच्या पिठापासून हे बिस्किट बनवले आणि मला असं वाटलं होतं की हे बिस्किट 2-3 दिवस जातील, पण पहिल्याच दिवशी सगळे खाऊन घेतले हे बिस्किट. बरं असो, बिस्किट बनवणं खरंच खूप सोपं आहे. तुम्ही घरच्या घरी एकदम इझी पद्धतीने हे बिस्किट बनवू शकता. तर याची रेसिपी पाहूया. तर इथं मी एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही घरातलं साजूक देशी गाईचं तूप पण वापरू शकता आणि जे मेजरमेंट आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. त्याचबरोबर मी इथं पिठी साखर घेतलेली आहे. आता ही पिठी साखर मी चाळून का घेते, कारण याच्यामध्ये मी विलायची टाकली होती आणि विलायची काही लोकांना दातात आवडत नाही. आमच्या घरातही तसंच दातात विलायची आली की आवडत नाही, म्हणून मग मी तिला चाळून घेतलं त्या साखरेला आणि याला छान असं बीट केलं. तुम्ही हाताने पण छान असं फेटू शकता कलर चेंज होईपर्यंत. तुम्ही पाहिलंच असेल बटर हे पिवळ्या कलरचं होतं आणि आता हे मिश्रण असं पांढरसर झालेलं आहे. तर छान हे आपलं फेटलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पीठ. तर इथं मी गव्हाचं पीठ वापरले आणि गव्हाचं पीठ पण मी चाळून घेते. तुम्ही मैद्याचेही बिस्किट्स बनवू शकता. आता इथून पुढे मी प्रत्येक सीरीजमध्ये वेगवेगळे बिस्किट, कुकीज तुमच्याबरोबर शेअर करीन आणि छान असं ह्या बिस्किटाला म्हणजे जे गव्हाचं पीठ आहे त्याला चाळून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे इथं टाकलेलं आहे कस्टर्ड पावडर, त्याचबरोबर बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ, कारण गव्हाचं पीठ वापरले आणि थोडंसं मीठ मी प्रत्येक गोष्टीमध्ये टाकतेच, म्हणून थोडंसंच मीठ टाकलं आणि छान असं मिक्स केलं. आता याला आपल्याला हाताने मिक्स करायचे, कारण स्पॅच्युलाचं आता काम नाही आहे इथे. तर अगोदर छान असं जे बटर आहे ना, तर ते सगळं मैद्यामध्ये लागलं पाहिजे, त्या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता एकदम असं छान मिक्स झालेलं हे. याच्यामध्ये तुम्ही वाटलं तर तुम्ही बेसन पीठ पण घालू शकता, म्हणजे कॉर्नफ्लॉवर ॲड केलं ना त्याच्याऐवजी. आता याच्यामध्ये मी कट करून बदाम घातले, त्याचबरोबर टुटी फ्रुटी घातली आहे. तुम्ही कुठलंही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणि परत आपल्याला छान मिक्स करायचं आहे. ड्रायफ्रूट्स म्हणजे सगळं असं पिठामध्ये मिक्स झाले पाहिजेत. याच्यामध्ये थंड दूध घेतलेलं आहे मी फ्रीजमधलं आणि याला आपल्याला थोडं थोडं दूध टाकून तुम्हाला दाखवते मी, अशा प्रकारचा डो तयार झाला पाहिजे. खूप जास्त पातळही नाही आणि एकदम खूप जास्त घट्टही नाही, कारण आपले बिस्किट असे छान जाळीदार झाले पाहिजेत म्हणून. आता इथं मी बटर पेपर घेतलेला आहे, याच्यावरती हे सगळं मिश्रण टाकायचं. थोडंसं मी अजून पीठ मळल्यासारखं थोडंसं मळून घेतलंय, जास्त मळायचं नाही, तर सगळं ते बटर आहे ना तर ते बाजूला होईल, हाताला लागेल आणि सेपरेट होईल, म्हणून खूप जास्त मळायचं नाही. आता याला आकार देणार आहे. कुठलाही साचा वगैरे न वापरता जर आकार द्यायचा असेल तर हाताने असं प्रेस करा. त्याचबरोबर जे बटर पेपर आहे त्याने आपल्याला अशा प्रकारे शेप द्यायचा आहे याला. तर मी याला एकदम असं प्रेस करून म्हणजे थोडे वाकडे तिकडे बिस्किट झाले तरी चालतील. जर घरचे बिस्किट असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे याचा रोल केला आणि याला फ्रीजमध्ये ठेवलं. मी कमीत कमी अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं. जास्त वेळ असला तरी चालेल किंवा 15-20 मिनटं जरी ठेवलं ना तरी पण चालतं. आता हे छान थंड झालंय. आता याला आपण कापून घेऊयात. तर याला मी अंदाजे कापतीये. तुम्ही असं एकदम मेजरमेंटने पण कापू शकता. मध्ये आहे ना ते थोडंसं असं जाडसर झालं होतं आणि साईडनी हा डो आहे ना, म्हणजे हाताने आपण हे केल्यामुळे साईडनी पातळ झाला होता. आता मी इथं सगळे जे बिस्किट्स आहेत ते असे कापून घेतले. आता याची साईज बघा, तुम्ही कमी जास्त असेल, कारण आता हे मला विकायचे नाहीत म्हणून मग मी अशा प्रकारे केले. जर तुम्हाला विकायचे असतील तर तुम्ही एकदम मेजरमेंटने तुम्ही हे बिस्किट्स कट करू शकता. तर हे बिस्किट फक्त असेच नाही करायचं. आता याला काय करणार आहे मी, फ्लॅट करणार आहे, म्हणजे थोडंसं असं प्रेस करून याला थोडासा शेप आहे ना याचा, तर थोडासा अजून वाढवणार आहे, म्हणजे आपले बिस्किट छान आतमध्येपर्यंत शिजतील. आहे तसे ठेवलं ना तर ते असे पसरतील पण आणि त्याचा शेप पण किंवा एकसारखे असे छान बेक होणार नाही. तर इथं मी तंदूरमध्ये बिस्किट बनवते, म्हणून इथं तंदूरला मी काय केलंय, म्हणजे माझ्याकडं आहे तंदूर म्हणून याचा वापर करते. तुम्ही गॅसवरतीही बटर पेपर लावून एखाद्या केकच्या भांड्याला किंवा एखाद्या प्लेटला असा बटर पेपर लावून हे बिस्किट बेक करू शकता गॅसवरती, जसं की आपण केक बेक करतो. मी तसंच हे बिस्किट्स छान असे बनवून घेतलेले आहेत. आता तंदूरचा वापर केल्यामुळे काही असे थोडेसे जास्त गोल्डन झालेले आहेत आणि काही पांढरसर राहिलेले आहेत. तर खूप जास्त बेक नाही करायचा. मी फर्स्ट टाइम स्टार्टिंगला ट्राय करायचे ना बिस्किट्स, त्यावेळेस माझे खूप जळायचे बिस्किट.
हे बिस्किट मस्त असे तयार झालेले आहेत आणि एवढे छान झाले होते की विचारायचंच नाही. नेक्स्ट टाईम मी गुळाचे बिस्किट ट्राय करीन. तोपर्यंत तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. मस्त एकदम वरतून असे क्रंची, आतमधून एकदम सॉफ्ट आणि चहाची पण गरज लागणार नाही. असेच म्हटलं तरी खाऊ शकतो. एवढे भारी हे बिस्किट्स झाले होते. घरामध्ये आमच्या तर खूप आवडले. वरतून एकदम असे कडक होते आणि आतमधून मस्त सॉफ्ट होते. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.